हॅलो एव्हरीवन, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल सोनल ब्लॉगर विथ फॅमिलीमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आज ना पावभाजी बनवण्याचा बेत होता. मग काय त्यासाठीच इथं पावभाजीची तयारी चालू होती. तुमच्यासोबत ओल्ड शेअर करावा म्हटलं. तर सर्वात पहिले पावभाजीसाठी ज्या लागणाऱ्या भाज्या आहेत त्या इथे कट करून घेते मी. वहिनी काय करतायत, परत मी पण करते कट. त्यानंतर 4-5 बटाटे घेतले आणि छिलनीने त्याचे पण वर्क काढून घेतले. बटाटे कट करून झाले की 3 ते 4 शिमला मिरची पण कट करण्यासाठी घेतला. बटाटेपेक्षा शिमला मिर्च थोड्याशा कमी घ्यायच्या, नाहीतर ना परत पावभाजी तशी टेस्ट येत नाही आहे. सर्व भाज्या कट करून झाल्या की कुकरमध्ये टाकून घेतला. त्यानंतर मटर पण टाकून घेतलं आणि बॉईल करण्यासाठी पाणी टाकलं. आणि टोमॅटो माझ्याकडून विसरला होता, मग तो मी नंतर कट करून टाकला. तर 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊन छान अशा व्हेजिटेबल बॉईल झालेल्या आहेत. त्यांना एका मोठ्या परातीमध्ये किंवा प्लेटमध्ये घेऊन मॅशरने अशा प्रकारे बारीक असं मॅश करून घ्यायचे. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकून बारीक चिरलेला कांदा अगदी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा. हे बघा, याचा कलर चेंज झालेला आहे. गोल्डन ब्राऊन कलर झाला की मी मिरची पावडर टाकलं. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण तेलातच टाकून छान असं मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर हे भाज्या जे मॅश केलेल्या आहेत त्या यात टाकून घ्यायच्या. पावभाजी बाहेर खाण्यापेक्षा घरी जर बनवली तर सगळ्यांनाच होते आणि बाहेरच्यापेक्षा घरचीच आवडते मला तरी. त्यानंतर 5 ते 6 मिनिट अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची. छान अशी परतून घ्यायची भाजी. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. त्यानंतर पाणी घातले आणि पावभाजी मसाला पण घातलेला आहे. तो व्हिडिओ ना माझ्याकडनं स्किप झाला आणि पावभाजी रेडी झालेला पण व्हिडिओ शूट करण्याचा स्किप झाला. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडंसं ऑइल, मिरची पावडर आणि थोडीशी कोथिंबीर टाकून पाव क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचेत. तर पावभाजी आपली बनवून रेडी आहे. तर आजचा ओल कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू आणि थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.